आता आपण शैक्षणिक या भागामध्ये दिनदर्शिका हा एक वाढलेला भाग आहे. या भागाविषयी थोडीशी माहिती घेणार आहे. तर येथे आपल्याला ज्या सुट्ट्यांची यादी आहे त्या सुट्ट्यांच्या यादीबद्दल आपल्याला थोडीशी इथं माहिती द्यायची आहे. तर इथं पहिला भाग आहे वीकली हॉलिडे. आठवडी ज्या सुट्ट्या असतात त्या सुट्ट्या आपल्याला रेग्युलर ज्या सुट्ट्या ऑगस्ट 2015 मध्ये आहेत त्या आपल्याला येथे नोंद करायच्या आहेत. तर येथे प्रथमतः मी 2 तारखेची सुट्टी संडे जी आहे ती सुट्टी ऍड करतोय. ज्या रविवारच्या सुट्ट्या आहेत त्या पहिल्यांदा ऍड करून घ्या. आपण एक एक महिना घेत जायचं आहे. त्या प्रत्येक महिन्याच्या सुट्ट्या आपण ऍड करून घ्यायच्या आहेत. हा वीकली हॉलिडे म्हणजे आपल्या आठवड्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या प्रत्येक आठवड्यामध्ये कोणत्या वाराला आपण सुट्टी घेतो ती सुट्टी आपण या ठिकाणी नोंद करायची आहे. त्यानंतर या ऑगस्ट महिन्यामध्ये गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड हॉलिडे याचा अर्थ परिपत्रकामध्ये आपल्याला ज्या सुट्ट्या या ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेल्या आहेत त्या सुट्ट्या आपण या ठिकाणी नोंद करायच्या आहेत. तर आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड हॉलिडे कोणकोणत्या तारखेला आहेत ती तारीख सिलेक्ट करावी. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, तर त्या निमित्ताने इंडिपेंडन्स डे याचे आपण अपडेशन घ्यायचे. इंडिपेंडन्स डेची सुट्टी झाल्यानंतर 18 तारखेला पारशी नववर्ष दिन आहे. तर हे पारसी न्यू इयर हा भाग आपण अपडेट करायचा आहे. तसेच गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड हॉलिडे मध्ये आपण 19 तारखेला नागपंचमी याची सुट्टी घेतो, तो भाग आपण अपडेट करायचा आहे. हा भाग अपडेट केल्यानंतर या महिन्यातील सर्व भाग हा कंप्लीट झालेला आहे. पुढचा भाग आहे डिस्ट्रिक्ट हॉलिडे म्हणजे माननीय जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात असलेल्या ज्या 3 सुट्ट्या आहेत त्या 3 सुट्ट्यांची आपण या ठिकाणी नोंद करू शकतो. पुढचा भाग आहे लोकल हॉलिडे. आपण ज्या स्थानिक सुट्ट्या घेतो या स्थानिक सुट्ट्यांची नोंद या ठिकाणी करायची आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये स्थानिक सुट्टी कोणत्या कारणासाठी घेतली ते कारण येथे नमूद करायचं आहे. यानंतर स्कूल डिक्लेअर्ड हॉलिडे यामध्ये शाळेने ज्या सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत या जाहीर सुट्ट्यांची आपण येथे नोंद करायची आहे आणि त्याच्या संदर्भात जे काही डिस्क्रिप्शन म्हणजे जे विश्लेषण आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. पुढचा भाग आहे व्हेकेशन. यामध्ये आपल्याला डेट ऑफ हॉलिडे आपल्याला ब्लॉक दाखवतो आणि व्हेकेशन म्हणजे ज्या सुट्ट्या आहेत दीर्घ सुट्ट्या ह्या दीर्घ सुट्ट्यांची नोंद करायची आहे. तर आपल्याकडे दिवाळी सुट्टीची आपल्याकडे इथं नोंद असते, ती नोंद येथे करावी आणि हा भाग अपडेट करावा. हा भाग अपडेट केल्यानंतर आपल्या उन्हाळी सुट्टीपर्यंतचा सर्व भाग म्हणजे 31 मे पर्यंतचा सर्व भाग हा आपण अपडेट करावा आणि त्यानंतर फायनलाइज हे बटन दाबावे. तर ई स्कूल फॉर यू वरती तुम्ही भेट दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you.